दशक 11वा भीमदशक। समास पहिला, सिद्धांत निरूपण। श्रीराम आकाशापासून वायो होतो, हा तो प्रत्यये येतो, वायोपासून अग्नी जोतो, सावध ऐका श्रीराम। वायोची कठीण घिसणी, तेथे निर्माण झाला वन्ही, मंद वायो शीतळ पाणी, तेथुनी झाले श्रीराम। आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी, बीजापासून उत्पत्ती भावी, हा स्वभावची आहे श्रीराम। मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळींची, जयेपासून देवत्रयाची, काया झाली श्रीराम। निश्चळामध्ये चंचळ, तेची कल्पना केवळ, अष्टधा प्रकृतींचे मूळ, कल्पना रूप श्रीराम। कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पना मूर्ती, मुळाग्रापासून उत्पत्ती, अष्टधा जाणावी श्रीराम। पाच भूते तीन गुण, आठ झाली दोन्ही मिळून, म्हणूनी अष्टधा प्रकृती जाण, बोली जेते श्रीराम। मुळी कल्पना रूप झाली, पुढे तेची फापावली, केवळ जडत्वास आली, सृष्टीरूपे श्रीराम। मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुणमाया, जडत्व पावली ते अविद्या माया, सृष्टीरूपे श्रीराम। पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती श्रीराम। ऐसी झाली उभारणी, आता ऐका संहारणी, मागील दशकी विशद करुनी, बोलिले असे श्रीराम। परंतु आता संकळीत, बोलिजेल संहार संकेत, श्रोते वक्ते येथे चित्त, देऊन ऐका श्रीराम। शतवरुषे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी, ऐशा कल्पांताच्या गोष्टी, शास्त्री निरोपिल्या श्रीराम। 12 कळी तपे सूर्य, तेणे पृथ्वीची रक्षा होये, मग ते रक्षा विरोन जाये, जळांतरी श्रीराम। ते जळशोषी वैश्वानरू, वन्ही झडपी समीरू, समीर वितुळे निराकारू, जैसे तैसे श्रीराम। ऐसी सृष्टी संहारणी झाली, मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली, स्वरूप स्थिती श्रीराम। तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड, माये अविद्येचे बंड, वितळोन गेले श्रीराम। विवेकेची बोलिला क्षये, म्हणून विवेक प्रळये, विवेकी जाणती काये, मूर्खा सकळे श्रीराम। सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ, चंचळास करता चंचळ, चंचळ रूपी श्रीराम। जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते, करून अकर्ता हा वर्ते, शब्द जया श्रीराम। रावरंक ब्रह्मादिक, सकळांमध्ये वर्ते एक, नाना शरीरे चाळक, इंद्रिये द्वारे श्रीराम। त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती, परितो नासेल प्रचिती,
विवेके पाहावी श्रीराम. जो स्वानामध्ये गुरुगुरितो, जो सूकरांमध्ये कुरुकुरितो, गाढवी भरोन भुंकतो, आटाहास्ये श्रीराम. लोकनाना देह देखती, विवेकी देहांत पाहाती, पंडित समदर्शने घेती, येणे प्रकारे श्रीराम. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि, शनिचैव श्वपाके च पंडितः समदर्शिनः. देह पाहाता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले, प्राणी मात्र देखिले एकांतरे श्रीराम. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती, तये नाव जगज्योती, जाणती कळा श्रीराम. श्रोती नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहू जाणे, नाना पदार्थ श्रीराम. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वासतो जाणे, कर्म इंद्रियामध्ये जाणे, नाना विषय स्वाद श्रीराम. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुख दुःखे परीक्षी, त्यास म्हणती अंतरसाक्षी, अंतरात्मा श्रीराम. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा, जीवात्मा शिवात्मा परमात्मा, द्रष्टा साक्षी सत्तारूप श्रीराम. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तु म्हणती भिकारी, परमहीन श्रीराम. सर्व एकची दिसती, अवघा एकंकार करीती, ते अवघी माईक स्थिती, चंचळामध्ये श्रीराम. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारणे श्रीराम. जातो जीवतो प्राण, नेणे जीवतो अज्ञान, जन्मतो जीवतो जाण, वासनात्मक श्रीराम. ऐक्य जीवतो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष चत्वार जीव श्रीराम. असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आदियंती श्रीराम. आद्य मध्य अवसान, जे वस्तु समसमान, निर्विकारी निर्गुण निरंजन, निस्संग निप्रपंच श्रीराम. उपाधी निरासे तत्वता, जीव शिवास ऐक्यता, विवंचून पाहो जाता, उपाधी कैची श्रीराम. असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होते विज्ञान, मने ओळखावे उन्मन, कोण्या प्रकारे श्रीराम. वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती, विवेके केले श्रीराम. श्रवणापरी समननसार, मनने कळे सारासार, निज ध्यासे साक्षात्कार, निस्संग वस्तु श्रीराम. निर्गुणी जे अनन्यता, तेची मुक्ती सायोज्यता, लक्षांश वाच्यांश आता, पुरे झाला श्रीराम. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांती कैचा पूर्वपक्ष, अप्रत्यक्षास कैचे प्रत्यक्ष, असोन नाही श्रीराम. असोन माईक उपाधी, तेची सहज समाधी, श्रवणे वळावी बुद्धी, निश्चयाची श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, सिद्धांत निरूपण नाम समास पहिला.
समास दुसरा. चत्वार देव निरूपण. श्रीराम. एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे. श्रीराम. पाहे निश्चळाचा विवेक, ऐसा लक्षामध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक, निश्चळचितो. श्रीराम. या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती, चंचळ चक्री निघून जाती, ऐसे थोडे. श्रीराम. चंचळी चंचळ जन्मले, चंचळाची मध्ये वाढले, अवघे चंचळची बिंबले जन्मवरी. श्रीराम. पृथ्वी अवघी चंचळाकडे, करणे तितुके चंचळी घडे, चंचळ सांडून निश्चळी पवाडे, ऐसा कैसा. श्रीराम. चंचळ काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना, नित्यानित्य विवेके जना उमजे काही. श्रीराम. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुझे तरी निर्बुजे किंचित मात्र. श्रीराम. संदेह अनुमान आणि भ्रम, अवघा चंचळामध्ये श्रम, निश्चळी कदा नाही वर्म, समजले पाहिजे. श्रीराम. चंचळा करी तितुकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया कार्य नाही. श्रीराम. सगट माया विस्तारली, अष्टधा प्रकृती फापावली, चित्र विचित्र विकारली, नाना रूपे. श्रीराम. नाना उत्पत्ती नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ मकार, नाना रूपे. श्रीराम. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसो लागले, काहीचा बाही. श्रीराम. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेविली, भाषा परत्वे कळो आली, काही काही. श्रीराम. मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहून एक, वर्तो लागले सकळ लोक, लोकाचारे. श्रीराम. अष्टधा प्रकृतीची शरीरे, निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपुलाल्या प्रकारे वर्तो लागती. श्रीराम. नाना मत्ते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारीची उठली, नाना बंडे. श्रीराम. जैसा प्रवाह पडिला, तैसाच लोक चालिला, कोण वारील कोणाला एक नाही. श्रीराम. पृथ्वीचा झाला गळांठा, एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे. श्रीराम. आचार बहुकंचित पडिला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघावर पंगची झाला साभिमाने. श्रीराम. देव झाले उदंड, देवाचे मांडले भंड, भूता देवतांचे थोतांड एकची झाले. श्रीराम. मुख्य देव तो कळेना, काशास काहीच मिळेना, एकास एक वळेना अनावर. श्रीराम. ऐसा नासला विचार, कोण पाहातो सारासार, कैचा लहान कैचा थोर कळेचिना. श्रीराम. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोककामनेच्या व्रताला झोंबून पडती. श्रीराम. ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हारपले, अवघे अनायक झाले चहूकडे. श्रीराम. मता मतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला
तयास तेची थोर. श्रीराम असत्याचा अभिमान तेणे पाविजे पतन. म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. श्रीराम लोक वर्तती सकळ ते ज्ञात्यास करतळामळ. आता ऐका केवळ विवेकी हो. श्रीराम लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती. ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका. श्रीराम मृत्तिका धातु पाषाणाधिक ऐसिया प्रतिमा अनेक. बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. श्रीराम नाना देवांचे अवतार चरित्रे ऐकती एक नर. जप ध्यान निरंतर करीती पूजा. श्रीराम एक सकळांचा अंतरात्मा विश्वी वर्ते जो विश्वात्मा. द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक. श्रीराम एकते निर्मळ निश्चळ कदापि नभेती चंचळ. अनन्य भावे केवळ वस्तुच ते. श्रीराम एक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा. तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकारी. श्रीराम ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव. या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही. श्रीराम अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणती. परंतु अष्टधा प्रकृती ओळखिली पाहिजे. श्रीराम प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव. भावातीत महान भाव विवेके जाणावा. श्रीराम जो निर्मळास ध्यायील तो निर्मळची होईल. जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा. श्रीराम क्षीर नीर निवडिती ते राजहंस बोलिजेती. सारासार जाणती ते महान भाव. श्रीराम अरे जो चंचळास ध्यायील तो सहजची चळेल. जो निश्चळास भजेल तो निश्चळची. श्रीराम प्रकृती सारिखे चालावे परी अंतरी शाश्वत ओळखावे. सत्य होऊन वर्तावे लोकायसे. श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा. श्रीराम बहुता जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट. येथे वर्तावे चोखट नीती न्याये. श्रीराम समास तिसरा. शिकवण निरूपण. श्रीराम बहुता जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट. येथे वर्तावे चोखट नीती न्याये. श्रीराम प्रपंच करावा नेमक पाहावा परमार्थ विवेक. जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती. श्रीराम शतवरुषे वय नेमिले त्यात बाळपण नेणता गेले. तारुण्यावघे वेचले विषयांकडे. श्रीराम वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोग. आता भगवंताचा योग कोणे वेळे. श्रीराम राजिक देविक उदेग चिंता. अन्नवस्त्र देह ममता नाना प्रसंगे अवचिता जन्म गेला. श्रीराम
लोक मरमरो जाती, वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती, काये मानिले श्रीराम. अग्नगृहासी लागला आणि सावकास निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा श्रीराम. पुण्यमार्ग अवघा बुडाला, पाप संग्रह उदंड झाला, येम यातनेचा झोला कठीण आहे श्रीराम. तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेके वर्तावे, इहलोक परत्र साधावे दोहीकडे श्रीराम. आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळसी लोका श्रीराम. साक्षेप करिता कष्टती, परंतु पुढे सुर वाढती, खाती जेविती सुखी होती, येत्ने करुनी श्रीराम. आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा, आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती श्रीराम. म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा, अरत्री परत्री जीवा समाधान श्रीराम. प्रयत्न करावा तो कोण, हेची ऐका निरूपण, सावध करून अंतःकरण निमिष्य एक श्रीराम. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, येथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासी श्रीराम. मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नभे ठावे, शौच आचमन करावे निर्मळ जळे श्रीराम. मुखमार्जन प्रातस्नान, संध्यातर्पण देवतार्चन, पुढे वैश्यदेव उपासन येथा सांग श्रीराम. काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक श्रीराम. ज्या ज्याचा जो व्यापार, तेथे यसावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी श्रीराम. चुके ठके विसरे सांडी, आठवण जालिया चरफडी, दुश्चित आळसाची रोकडी प्रचित पाहा श्रीराम. या कारणे सावधान, एकाग्र असावे मन, तरी मग जेविता भोजन गोड वाटे श्रीराम. पुढे भोजन जालियावरी, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ श्रीराम. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो, लोक खाती आपण पाहतो दैन्यवाणा श्रीराम. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदिये कक्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे श्रीराम. काही मेळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काहीतरी श्रीराम. काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ नेदीक्षण दोहीकडे श्रीराम. ऐसा जो सर्व सावध, त्यास कैचा असेल खेद, विवेके तुटला संबंध देहबुद्धीचा श्रीराम. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती श्रीराम. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकर्ण, महावाक्याचे विवरण करिता सुटे श्रीराम. कर्म उपासना आणि ज्ञान, येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन, तेची ऐकत जावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, सिकवण निरूपण नाम
समास तिसरा. समास चौथा. सार विवेक निरूपण. श्रीराम ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. श्रीराम ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ बोलिजे तया. श्रीराम तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव, पाळिता हे सकळ जीव अंतरी वसोनी. श्रीराम त्या वेगळे जड पदार्थ, तेणे वीण देह व्यर्थ, तेणे चिकळे परमार्थ सकळ काही. श्रीराम कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग देवची चालवी. श्रीराम चंचळे विण निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना बरे पाहा. श्रीराम चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी, कर्म मार्गाचे जे विधी, ते मग ऐलीकडे. श्रीराम देव या सकळांचे मूळ, देवास मूळ ना डाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. श्रीराम निर्विकारी आणि विकारी, एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी देखत देखता. श्रीराम सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ पुनः पुन्हा. श्रीराम पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निर्शलिया विकार कैचा. श्रीराम या कारणे विकारी, साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानिता हे. श्रीराम उत्पत्ती स्थिती संहार, या वेगळा निर्विकार, कळायासाठी सारासार विचार केला. श्रीराम सार असार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक, परीक्षा नेणती रंक पापी करंटे. श्रीराम जो एकची विस्तारला, तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला निर्विकारी नव्हे. श्रीराम ऐसे प्रगटची आहे, आपुल्या प्रत्यये पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना. श्रीराम जे अखंड होत जाते, जे सर्वदा संहारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये. श्रीराम एक रडे एक चरफडी, एकांची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुष्कळले जैसे. श्रीराम नाही न्याये नाही नीती, ऐसे हे लोक वर्तती, आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. श्रीराम धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. श्रीराम म्हणून हा विचार करावा, सत्यमार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. श्रीराम सारगार एकची सरी, तेथे परीक्षेस कैची उरी, या कारणे चतुरी
परीक्षा करावी श्रीराम। जेथे परीक्षेचा अभाव तेथे दे घाव घे घाव, सगट सारिखा स्वभाव लौंदपणाचा श्रीराम। घेव येतेची घ्यावे, घेव नये ते सोडावे, उच्च नीच ओळखावे त्या नाव ज्ञान श्रीराम। संसार सातेस आले, एक लाभे अमर झाले, एक ते करंटे ठकले मुदल गेले श्रीराम। जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे वमक जैसे श्रीराम। ते वमक करी प्राशन, तरी ते स्वानाचे लक्षण, तेथे सुचिस्मत ब्राह्मण काय करी श्रीराम। जेहि जैसे संचित केले, तयास तैसेची घडले, जे अभ्यासी पडून जडले, ते तो सुटेना श्रीराम। एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा सावडिती, आपल्या वडिलांचा घेती साभिमान श्रीराम। असो विवेके विण, बोलणे तितुकासीण, कोणी एके श्रवण मनन केलेची करावे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सार विवेक निरूपण नाम समास चौथा। श्रीराम। कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण श्रीराम। समास पाचवा, राजकारण निरूपण। श्रीराम। कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण श्रीराम। तैसे आम्हास घडले, बोलिलेची बोलणे पडिले, काजे बिघडलेची घडले, पाहिजे समाधान श्रीराम। अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा श्रीराम। मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी श्रीराम। चौथा अत्यंत साक्षप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे श्रीराम। जाणावे परांचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर, पडोच नेदावे श्रीराम। संकेते लोक वेधावा, येकून एक बोधावा, प्रपंच ही सावरावा, येथा न शक्या श्रीराम। प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा, अतिपरीत याचा श्रीराम। उपाधीसी विस्तारावे, उपाधीत न सपडावे, नीचत्व पहिलेच ध्यावे आणि मूर्खपण श्रीराम। दोष देखो न झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे, परोपकार करूनी श्रीराम। तरे भरोच नये, सुचावे नाना उपाये, नभेतेची करावे कार्ये, दीर्घ प्रयत्ने श्रीराम। फडनासोची नेदावा, पडिला प्रसंग सावरावा, अतिवादन करावा,
कोणी एकासी श्रीराम दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे बहुतांचे बहुत सोसावे न सोसे तरी जावे दिगांतरा प्रती श्रीराम दुःख दुसऱ्याचे जाणावे ऐकोन तरी वाटून घ्यावे बरे वाईट सोसावे समुदायाचे श्रीराम अपार असावे पाठांतर सन्निधची असावा विचार सदा सर्वदा तत्पर परोपकारासी श्रीराम शांती करून करवावी तऱ्हे सांडून सांडवावी क्रिया करून करवावी बहुता करवी श्रीराम करणे असेल अपाये तरी बोलोन दाखवू नये परस्परची प्रत्यये प्रचितीस आणावा श्रीराम जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना बहुत सोसिता उरेना महत्व आपुले श्रीराम राजकारण बहुत करावे परंतु कळोच नेदावे परपीडे बरी नसावे अंतःकरण श्रीराम लोक पारखून सांडावे राजकारणे अभिमान झाडावे पुन्हा मेळवून घ्यावे दूरील दोरे श्रीराम हिरवटासी दुरी धरावे कचरटासी न बोलावे संबंध पडता सोडून जावे एकीकडे श्रीराम ऐसे असो राजकारण सांगता ते असाधारण सुचित असता अंतःकरण राजकारण जाणे श्रीराम वृक्षी रूढासी उचलावे युद्ध कर्त्यास ढकलून द्यावे कारभाराचे सांगावे आंग कैसे श्रीराम पाहता तरी सापडेना कीर्ती करू तरी राहेना आले वैभव अभिलाषीना काही केल्या श्रीराम एकांची पाठी राखणे एकास देखो न सकणे ऐसी नव्हेत की लक्षणे चातुर्याची श्रीराम न्याय बोलता हि मानेना हिततेची नये मना येथे काहीच चालेना त्यागे विण श्रीराम श्रोती कळून आक्षेपिले म्हणून बोलिलेची बोलिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 5वा समास 6वा महंत लक्षण श्रीराम शुद्ध नेटके ल्याहावे लेहोन शुद्ध शोधावे शोधून शुद्ध वाचावे चुको नये श्रीराम विष्कळीत मातृका नेमस्त कराव्या ध्याट्या जाणून सुदृढ धराव्या रंग राखोन भराव्या नाना कथा श्रीराम जाणायाचे सांगता नये सांगायाचे नेमस्त नये समजल्या विण काहीच नये कोणी एक श्रीराम हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे श्रीराम उसो जाणे सांगो जाणे अर्थांतर करू जाणे सकळीकांचे राखो जाणे समाधान श्रीराम दीर्घ सूचना आधी कळे
सावधपणे तर्क प्रबळे जाण जाणोनि निबळे येथा योग्य श्रीराम ऐसा जाणे जो समस्त तोची महंत बुद्धिवंत यावे गळे अंतवंत सकळ काही श्रीराम ताळवेळ तान माने प्रबंध कविता जाड वचने मज्जालसी नाना चिन्हे सुचती जया श्रीराम जो एकांतास तत्पर आधी करी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर ग्रंथगर्भीचे श्रीराम आधीच सिकोन जो सिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे श्रीराम अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी श्रीराम जयास येत्नची आवडे नाना प्रसंगी पवाडे धीटपणे प्रगटे दडे ऐसा नभे श्रीराम साकडी मध्ये वर्तो जाणे उपाधी मध्ये मिळो जाणे अलिप्तपणे राखो जाणे आपणासी श्रीराम आहे तरी सर्वा ठाई पाहो जाता कोठेची नाही जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई गुप्त झाला श्रीराम त्या वेगळे काहीच नसे पाहू जाता तो न दिसे न दिसो न वर्तवी तसे प्राणी मात्रांसी श्रीराम तैसाच हाही नाना परी बहुत जनास शहाणे करी नाना विद्या त्या विवरी स्थूळ सूक्ष्मा श्रीराम आपणा करिता शहाणे होती ते सहजची सोये धरिती जाणतेपणाची महंती ऐसी असे श्रीराम राखो जाणे नीती न्याय न करी न करवी अन्याये कठीण प्रसंगी उपाये करू जाणे श्रीराम ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे महंत लक्षण नाम समास सहावा श्रीराम चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पाहागा अन्यथा नभे श्रीराम समास सातवा चंचल नदी निरूपण श्रीराम चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पाहागा अन्यथा नभे श्रीराम केवळ अचंचळी निर्माण झाली अधोमुखे बळे चालिली अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी श्रीराम वळणे वाकाणे भोवरे उकळ्या तरंग झरे लादा लाटा कातरे ठाई ठाई श्रीराम शुष्क जळाचे चळाळ धारा धबाबे खळाळ चिपळ्या चळक्या भळाळ चपळ पाणी श्रीराम फेण फुगे हे लावे सैरा वैरा उदक धावे हेंब फुई मोजावे अणुरेणु किती श्रीराम बोसाणे वाहती उदंड झोतावे दरकुटे दगड खडके बेटे याड
वळसा उठे श्रीराम. मृदभूमी तुटो न गेल्या, कठीण तैशाची राहिल्या, ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये श्रीराम. एक ते वाहतची गेले, एक वळशामध्ये पडिले, एक साकडीत आडकले अधोमुख श्रीराम. एक आपट आपटोच गेली, एक चिरड चिरडोच मेली, किती एक ते फुगली पाणी भरले श्रीराम. एक बळाचे निवडले, ते पोहतची उगमास गेले, उगम दर्शने पवित्र झाले तीर्थरूप श्रीराम. तेथे ब्रह्मादिकांची भुवने, ब्रह्मांड देवतांची स्थाने, उफराटी गंगा पाहता मिळणे सकळास तेथे श्रीराम. त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचळ, आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी श्रीराम. महानदी पर्यंतराळी, प्रत्यक्ष वाहे सर्व काळी, स्वर्ग मृत्य पाताळी पसरली पाहा श्रीराम. अधोर्ध अष्टही दिशा, तिचे उदक करी वळसा, जाणते जाणती जगदीशा सारिखीच ते श्रीराम. अनंत पात्री उदक भरले, कोठे पाझ पाझरोच गेले, किती एक ते वेचले संसारासी श्रीराम. येक्या संगे ते कडवट, येक्या संगे ते गुळचट, येक्या संगे ते तिखट तुरट क्षार श्रीराम. ज्या ज्या पदार्थास मिळे, तेथे तद्रूपची मिसळे, सखोल भूमी सतुंबळे सखोलपणे श्रीराम. विषामध्ये विषची होते, अमृतामध्ये मिळून जाते, सुगंधी सुगंधते, दुर्गंधी दुर्गंध श्रीराम. गुणी अवगुणी मिळे, ज्याचे त्या परी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे उदके विण श्रीराम. उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवर, जळवास करून नर राहिले किती एक श्रीराम. उगमा पैलीकडे गेले, तेथे परतोन पाहिले, तव ते पाणीच आटले काही नाही श्रीराम. वृत्तिशून्य योगेश्वर, याचा पाहावा विचार, दास म्हणे वारंवार किती सांगो श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, चंचल नदी निरूपण नाम समास 7वा. समास 8वा. अंतरात्मा विवरण. श्रीराम. आधी वंदू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी श्रीराम. तेणे विण कार्य न चले, पडिले पर्ण तेहि न हाले, अवघे त्रैलोक्येची चाले जयाचेनी श्रीराम. तो अंतरात्मा सकळांचा, देवदानव मानवांचा, चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तकू श्रीराम. तो एकलाची सकळांघटी, करी भिन्न भिन्ना राहाटी, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी श्रीराम. ऐसा जो गुप्तेश्वर, त्यास म्हणावे ईश्वर,
सकळ ऐश्वर्य थोर थोर जयाचे निभोगिती श्रीराम. ऐसा जेणे ओळखिला तो विश्वंभरची जाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे श्रीराम. अवघे त्रैलोक्य विवरावे तेव्हा वर्म पडेल ठावे, आवचटे घबाड सिणावे न लगेची काही श्रीराम. पाहता ऐसा कोण आहे जो अंतरात्मा विवरोन पाहे, अल्पस्वल्प कळोन राहे समाधाने श्रीराम. आरे हे पाहिलेच पाहावे, विवरलेची मागुते विवरावे, वाचिलेची वाचावे पुनः पुन्हा श्रीराम. अंतरात्मा केवढा कैसा पाहणाराची कोण दशा, देखिल्या ऐकिल्या ऐसा विवेक सांगे श्रीराम. उदंड ऐकिले देखिले अंतरात्म्यास नवचे पुरविले, प्राणी देहधारी बाऊले काये जाणे श्रीराम. पूर्णास अपूर्ण पुरेना काजे अखंड विवरेना, विवरता विवरता उरेना देवा वेगळा श्रीराम. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थची सिणावे खटाटोपे श्रीराम. उगाच घर पाहोन गेला घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनची आला परी राजा नेणे श्रीराम. देहसंगे विषये भोगिले, देहसंगे प्राणी मिरवले, देह धरत्यास चुकले नवल मोठे श्रीराम. ऐसे लोक अविवेकी आणि म्हणती आम्ही विवेकी, बरे ज्याची जैसी टाकी तैसे करावे श्रीराम. मूर्ख अंतर राखो नेणे म्हणून असावे शहाणे, ते शहाणे ही दैन्यवाणे होऊन गेले श्रीराम. अंतरी ठेवणे चुकले दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानास झाले देव न कळे श्रीराम. या देवाचे ध्यान करी ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एक देसी तरतरी पवाडेल कोठे श्रीराम. ब्रह्मांडी दाटले प्राणी बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाषाणी किती एक श्रीराम. इतुके ठाई पुरवला अनेकी एकची वर्तला, गुप्त आणि प्रगटला किती एक श्रीराम. चंचळे न होई जे निश्चळ प्रचित जाणावी केवळ, चंचळते नभे निश्चळ परब्रह्मते श्रीराम. तत्वे तत्व जेव्हा उडे तेव्हा देह बुद्धी जडे, निर्मळ निश्चळ चहुकडे निरंजन श्रीराम. आपण कोण कोठे कैसा ऐसा मार्ग विवेकाचा, प्राणी जो स्वयेकाचा त्यास हे कळेना श्रीराम. भल्याने विवेक धरावा दुस्तर संसार तरावा, अवघा वंशची उधरावा हरिभक्ती करुनी श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास 8वा. श्रीराम. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे श्रीराम.
समास 9. उपदेश निरूपण. श्रीराम आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग, तरी प्रत्यवाय घडे. श्रीराम म्हणून कर्म आरंभिले, काही एक सांग घडले, जेथ जेथे अंतर पडिले, तेथे हरिस्मरण करावे. श्रीराम तरी तो हरी आहे कैसा, विचार पाहावा ऐसा, संध्येपूर्वी जगदीशा, 24 नामी स्मरावे. श्रीराम 24 नामी सहस्रनामी, अनंत नामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी, विवेके ओळखावा. श्रीराम ब्राह्मण स्नान संध्या करून आला, मग तो देवार्चनास बैसला, येथा सांगतो पूजिला, प्रतिमा देवो. श्रीराम नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा, कैसा आहे. श्रीराम ऐसे ओळखिले पाहिजे, ओळखोन भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारिजे, ओळखिल्या उपरी. श्रीराम तैसा परमात्मा परमेश्वर, बरा ओळखावा पाहोन विचार, तरीच पाविजे पार भ्रमसागराचा. श्रीराम पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा, येऊन गेले. श्रीराम परी ते निजरूपे असती, ते निजरूप ते जगज्योती, सत्वगुणतये समणती, जाणती कळा. श्रीराम तये कळेचे पोटी, देव असती कोट्यान कोटी, या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यये पाहाव्या. श्रीराम देहपुरामध्ये ईश, म्हणून तया नाव पुरुष, जगामध्ये जगदीश, तैसा ओळखावा. श्रीराम जाणीव रूपे जगदांतरे, प्रस्तुत वर्तती शरीरे, अंतःकरण विष्णू, येणे प्रकारे ओळखावा. श्रीराम तो विष्णू आहे जगदांतरी, तोची आपुले अंतरी, करता भोक्ता चतुरी, अंतरात्मा ओळखावा. श्रीराम ऐके देखे हुंगे चाखे, जाणून विचारे ओळखे, कित्येक आपुले पारिखे, जाणता हे. श्रीराम एकची जगाचा जिव्हाळा, परी देह लोभाचा आडताळा, देह संबंधे वेगळा, अभिमान धरी. श्रीराम उपजे वाढे मरे मारी, जैसा उचलती लहरी वरी लहरी, चंचल सागरी भरोवरी, त्रैलोक्य होत जाते. श्रीराम त्रैलोका वर्तवितो एक, म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक, पाहाना कैसा. श्रीराम ऐसा अंतरात्मा बोलिला, परी तोही तत्वामध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला, महावाक्याचा. श्रीराम आधी देखिला देहधारी, मग पाहावे जगदांतरी, तयाचे निया उपरी, परब्रह्म पावे. श्रीराम परब्रह्माचा विचार, होता निवडे सारासार, चंचल जाईल हा निर्धार, चुकेना की. श्रीराम उत्पत्ती स्थिती संहार जाण, त्याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. श्रीराम अष्टदेह थानमान, जाणून जालिया निर्शन, पुढे उरे निरंजन, विमळ ब्रह्म. श्रीराम विचारेची अनन्य झाला, पाहणारा विण प्रत्यय आला, तेहि वृत्ती निवृत्तीला, बरे पाहा.
श्रीराम येथे राहिला वाच्यांश पाहोन सांडिला लक्षांश लक्षांशा सरिसा वृत्तिलेश तोही गेला श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेशनाम समास नववा। समास 10वा निस्पृह वर्तणूक। श्रीराम मूर्ख एकदेसी होतो चतुर सर्वत्र पाहातो जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे। श्रीराम तोची अंतरात्मा महंत तो का होईल संकोचित प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी। श्रीराम करता भोक्ता तत्वता भूमंडळी सर्वसत्ता त्या वेगळा त्या सज्ञाता पाहेसा कवणू। श्रीराम ऐसे महंते यसावे सर्वसार शोधून घ्यावे पाहो जाता न संपडावे एकाएकी। श्रीराम कीर्ती रूपे उदंड ख्यात जाणती लहान थोर समस्त वेश पाहाता शाश्वत एकही नाही। श्रीराम प्रगट कीर्ती ते ढळेना बहुत जनास कळेना पाहो जाता आढळेना काये कैसे। श्रीराम वेशभूषण ते दूषण कीर्तिभूषण ते भूषण चाळणे विणये कक्षण जाऊच नेदी। श्रीराम त्यागी ओळखीचे जन सर्व काळ नित्य नूतन लोक शोधून पाहाती मन परी इच्छा दिसेना। श्रीराम पुरते कोणाकडे पाहेना पुरते कोणासी बोलेना पुरते एके स्थळी राहेना उठून जातो। श्रीराम जाते स्थळ ते सांगेना सांगितले तेथे तरी जायेना आपुली स्थिती अनुमाना ये बोचनेदी। श्रीराम लोकी केले ते सुकावी लोकी भाविले ते उलथवी लोकी तर्किले ते दावी निर्फळ करूनी। श्रीराम लोकास पाह्याचा आदर तेथे याचा अनादर लोक सर्व काळ तत्पर तेथे याची अनिच्छा। श्रीराम एवं कल्पिता कल्पेना ना तर्किता हि तर्केना कदापि भाविता भावेना योगेश्वर। श्रीराम ऐसे अंतर सापडेना शरीर ठाई पडेना क्षणयेक विशंभेना कथा कीर्तन। श्रीराम लोक संकल्प विकल्प करीती ते अवघेची निर्फळ होती जनाची जना लाजवी वृत्ती तेम्हा योगेश्वर। श्रीराम बहुती शोधून पाहिले बहुतांच्या मनास आले तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य। श्रीराम अखंड एकांत सेवावा अभ्यासची करीत जावा काळ सार्थकची करावा जनासहित। श्रीराम उत्तम गुण तितुके घ्यावे घेऊन जनास शिकवावे उदंड समुदाये करावे परी गुप्त रूपे। श्रीराम अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग लोक समजून मग आज्ञा इच्छिती। श्रीराम आधी कष्ट मग फळ कष्टची नाही ते निर्फळ साक्षेपे विण केवळ वृथा पुष्ट
श्रीराम लोक बहुत शोधावे त्यांचे अधिकार जाणावे जाण जाणून धरावे जवळी दूरी श्रीराम अधिकार परत्वे कार्य होते अधिकार नसता व्यर्थ जाते जाणो निशोधावी चित्ते नाना प्रकारे श्रीराम अधिकार पाहोन कार्य सांगणे साक्षेप पाहोन विश्वास धरणे आपला मगज राखणे काहीतरी श्रीराम हे प्रचितीचे बोलिले आधी केले मग सांगितले मानेल तरी पाहिजे घेतले कोणी येके श्रीराम महंते महंत करावे युक्तिबुद्धीने भरावे जाणते करून बिखरावे नाना देसी श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह वर्तणूक नाम समास दाहवा।